लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापला असून गावागावांत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. अशातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात विखेंचा उल्लेख करत गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील एका गावच्या माजी पदाधिकाऱ्यांसोबतचे हे संभाषण असून धमकी देणारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा विखे समर्थकांनी केला आहे. याबाबत महायुतीने अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले. या ऑडिओ क्लिपची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळस गावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही क्लिपमध्ये बोलले, जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित ही पोहोचली असेल. पारनेर तालुक्यात आणि विशेष कळस गावचा उभाटाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राहुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते, फिरत होते आणि मग फिरत असताना त्यांनी त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते, आमदार प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा माजी कळस गावचा सदस्य आहे ते बरोबर होते. आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश, तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता. त्याला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं का तू 4 दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला 60% मतदान पडेल अशी तुम्ही स्टेटमेंट केलं आहे. त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं, कोणत्या आधारकारी 60% मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलाला सुद्धा त्याला गोळ्या घालील. ह्या भाषेमध्ये त्यांनी मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम त्यांनी केलं. आणि ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्या दक्षिण भागाचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीने आपण प्रचार करायचा, लोकांपर्यंत आपलं कसं काम सांगायचं, असं एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे. मला असं वाटतं जो काय उमाटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काय फिरणारे कार्यकर्ते हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते. म्हणून आम्ही SP साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना एकच आम्ही मागणी केली का आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा, त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने ज्यांनी स्टेटमेंट केलं, ज्यांनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागं कोण नेते येतं, कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच आहे त्यालाच पोलीस संरक्षण त्यांनी दिलं पाहिजे. अशा पद्धतीची आम्ही मागणी करण्याचं काम केलं. आणि विशेष करून आपण पाहतो का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का कर्डिले साहेब, खासदार साहेब, विक्रमरावजी पाचपुते साहेब, संग्रामजी जगताप साहेब, आम्हाला सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कंप्लेंट करू शकत नाही, मी तक्रार करू शकत नाही. म्हणजे पारनेर तालुक्याचे सगळे मतदार भीतीच्या छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी SP साहेबाला एवढीच एक विनंती केली का आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदाराचं आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली. आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे. पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्ष मला असं वाटतं तपासणी करून त्यांच्याबरोबर जर सांगायचं जर म्हणलं
तर एखाद्या वेळेस अधिकृत जरी नसेल परंतु बेकायदेशीर हत्यारं घेऊन फिरण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता पारनेर तालुक्यावरच नाही. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.